नमस्कार गोसत्व फॅमिली. आपण आज अशा जगात आहोत जिथे नाती बनणं आणि तुटणं हे खूप सोपं झालं आहे. पार्टनरशिप किंवा भागीदारी हा शब्द आपण वापरतो, पण त्याचा खरा अर्थ आपल्याला समजला आहे का? आज विवाह पंचमीच्या निमित्ताने गोसत्व तुम्हाला अशा एका विवाहाची कथा सांगणार आहे जो या विश्वातील पहिला आणि आदर्श दिव्य असा तो विवाह मानला जातो. हा विवाह आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आणि देवी सीतेचा. पण थांबा, ही कथा फक्त धनुष्य तोडण्याची आणि हार घालण्याची नाहीये. या कथेच्या आतमध्ये भागीदारी, पार्टनरशिप आणि धर्म याचे एक अज्ञात म्हणजे अनफोल्ड धडे लपलेले आहेत, जे आजच्या काळामध्ये आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी म्हणजे मेंटल आणि इमोशनल हेल्थसाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. आपल्या या ब्रीज सिरीजमध्ये आपण संपूर्ण आरोग्याच्या म्हणजे होलिस्टिक हेल्थचा शोध घेत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुळशी विवाहामधून शारीरिक इम्युनिटी म्हणजे फिजिकल इम्युनिटी कशी वाढवायची. दुसऱ्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की हिवाळी दिनचर्येमधून कफदोषाला संतुलित कसं करायचं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकादशीच्या विज्ञानामधून पेशींची दुरुस्ती सेल्युलर रिपेअर कसं करायचं. आणि आपलं शरीर आणि आपल्या पेशी सेल्स तेव्हाच निरोगी राहू शकतात जेव्हा आपलं मन आणि आपली नाती आपले रिलेशन्स निरोगी असतील. जर तुमच्या नात्यात विष म्हणजे टॉक्सिसिटी असेल तर तुम्ही अमृत पिऊन सुद्धा निरोगी राहू शकत नाही. म्हणूनच आजचा हा गॉड्स व्हिडिओ समर्पित आहे भावनिक आरोग्याला म्हणजे इमोशनल हेल्थला, धर्माच्या आरोग्याला. चला तर मग मिथिलेला जाऊ, जिथे ही अज्ञात कथा सुरू झाली. आपल्या सर्वांना वाटतं की प्रभू रामांनी धनुष्य तोडला आणि त्यांचा सीतेशी विवाह झाला. ही घटना सर्वांना माहित आहे, पण त्यामागचं एक अज्ञात म्हणजे अनटोल्ड स्टोरी तुम्हाला माहित आहे का? त्यासाठी पहिला प्रश्न डोक्यात येतो की राजा जनकाने धनुष्य तोडण्याचीच अट का बरं ठेवली? ही काही सामान्य अट नव्हती. हे धनुष्य म्हणजे भगवान शिवाचे पिनाक धनुष्य होते. राजा जनकाला शक्तिमान किंवा पॉवरफुल असा जावई नको होता. त्यांना असा जावई पाहिजे होता जो धर्माचे वजन पेलू शकेल. आणि ते धनुष्य म्हणजे अहंकाराचं, इगोचं प्रतीक होतं. जेव्हा रावण जो अहंकाराचा राजा होता ते धनुष्य उचलायला आला तेव्हा तो हलवूही शकला नाही, कारण अहंकारी माणूस धर्माचं वजन पेलू शकत नाही. दुसरा प्रश्न डोक्यात येतो की राम आणि सीतेची भेट कशी झाली? कथा अशी सांगते की स्वयंवर सुरू होण्यापूर्वीच प्रभू राम आणि लक्ष्मण गुरु विश्वामित्रांसोबत मिथिलेच्या बागेमध्ये म्हणजे पुष्पवाटिकेमध्ये फिरत होते. त्याच वेळी देवी सीता सुद्धा गौरी पूजनासाठी तिथे आल्या होत्या आणि तिथेच त्या बागेत त्या दोघांची नजरानजर झाली. तोच तो क्षण होता. त्याच क्षणी सीतेने मनातल्या मनात प्रभू रामांना वर म्हणून ऍक्सेप्ट केलं होतं, मानलं होतं. आणि प्रभू रामांनी त्या पवित्र कन्येला पाहून मनातल्या मनात तिचा स्वीकार केला होता. स्वयंवर हा फक्त जगासाठी एक विधी किंवा रिच्युअल होता, पण खरा विवाह तर त्या पुष्पवाटिकेतच नजरेनं आणि मनाने त्याआधीच संपन्न झाला होता. आणि जेव्हा प्रभू राम स्वयंवरामध्ये आले तेव्हा ते धनुष्य शक्तीने नाही तर सहजतेने लिलया उचलले. कारण जिथे अहंकार नसतो आणि प्रेम असतं तिथं सर्वात जड धर्म सुद्धा सहज पेलला जातो. धनुष्य तुटलं आणि राम सीता एक झाले. पण गोसत्वचा फोकस हा त्या कथेपलीकडचा आहे. आपला फोकस आहे भागीदारी, पार्टनरशिप आणि धर्म यावरचा. हा विवाह दोन व्यक्तींचा, दोन इंडिव्हिज्युअल्सचा नव्हता. हा विवाह होता मर्यादा आणि धैर्य याचा. राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते, तर सीता म्हणजे धैर्याची मूर्ती होती, म्हणजे पृथ्वीची कन्या. हा विवाह सुखासाठी, हॅपीनेससाठी नव्हता. हा विवाह धर्माच्या स्थापनेसाठी, इस्टॅब्लिशमेंट ऑफ धर्मासाठी होता. आणि धार्मिक भागीदारी म्हणजे काय याचे धडे त्यांच्या आयुष्याने आपल्याला दिले. तर काय बरं हे 3 धडे? पहिला धडा म्हणजे भागीदारी फक्त सुखामध्ये नाहीये, धर्मासोबत आहे. त्यांच्या लग्नाची खरी परीक्षा वनवासामध्ये झाली. प्रभू रामांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. त्यांनी सीतेला स्पष्ट सांगितलं, तू अयोध्येत महालात सुखाने राहा, माझी आज्ञा आहे. पण सीतेने काय बरं उत्तर दिलं? स्वामी, माझा विवाह तुमच्या सिंहासनाशी नाही, तुमच्याशी झाला आहे. तुमचा धर्म जर वनात जाणे हा असेल तर माझी भागीदारी हीच आहे की मी तुमच्या धर्मामध्ये तुमची साथ द्यावी. सुखामध्ये म्हणजे हॅपीनेसमध्ये सोबत राहणं ही पार्टनरशिप नाहीये. धर्मासाठी एकत्र दुःख भोगणे ही खरी पार्टनरशिप आहे. आणि देवी सीता हसत हसत त्या महालाचा त्याग करून वनामध्ये निघाल्या. दुसरा धडा काय बरं सांगतो? भागीदारी म्हणजे जवळ किंवा टुगेदरनेस नाही, एकनिष्ठता म्हणजे युनिटीमध्ये आहे. पुढची परीक्षा आली ती लंकेमध्ये. रावणाने सीतेचं हरण केलं. ते दोघेही शारीरिकदृष्ट्या फिजिकली वेगळे झाले, अनेक मैल दूर गेले, पण ते मानसिक आणि धार्मिक दृष्ट्या एकच होते. अशोक वाटिकेमध्ये सीतेनं पतिव्रता धर्माची, डिवोशनची भागीदारी निभावली. आणि इथे समुद्रापलीकडे प्रभू रामांनी एक पत्नी व्रताचा सुद्धा लॉयल्टीची भागीदारी निभावली. जरी ते दूर होते तरी त्यांचे लक्ष, त्यांचं पर्पज एकच होतं, अधर्माचा म्हणजे रावणाचा नाश करणं. पार्टनरशिप म्हणजे 24 तास एकत्र राहणे नाहीये. पार्टनरशिप म्हणजे तुम्ही जगात कुठेही असा, तुमचं ध्येय, तुमचं गोल आणि तुमची निष्ठा म्हणजे लॉयल्टी ही एक असणे. तिसरा धडा म्हणजे व्यक्तीपेक्षा धर्म मोठा. आणि सर्वात कठीण धडा जेव्हा प्रभू राम राजा बनले आणि एका धोब्याच्या बोलण्यावरून प्रजेच्या राजधर्मासाठी
म्हणजे किंगच्या ड्युटीसाठी गर्भवती सीतेचा त्याग करावा लागला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. पतिधर्म, हजबंड ड्युटी आणि राजधर्म, किंग्स ड्युटी याच्यामधला. त्यांनी राजधर्माला निवडलं आणि तिनं सुद्धा राणी धर्माला म्हणजे क्वीन्स ड्युटीला निवडलं. तिला माहित होतं की तिच्या पतीपेक्षा अयोध्येचा राजा मोठा आहे. तिनं त्या निर्णयाचा स्वीकार केला. ती परत लढली नाही, भांडली नाही. तिनं आश्रमात जाऊन लवकुश या मुलांना रामाच्या आदर्शावर, रामाच्या व्हॅल्यूजवरती वाढवलं. हा धडा आपल्याला सांगतो की आदर्श भागीदारी म्हणजे आयडियल पार्टनरशिप म्हणजे जिथं माझं सुख, माझा हॅपीनेस हे महत्त्वाचं नसतं, जिथं आपला धर्म आणि आपलं कर्तव्य, आपली ड्युटी हे सर्वात महत्त्वाचं असतं. तर विवाह पंचमी हा सण हा फक्त एका लग्नाचा, अॅनिव्हर्सरीचा नाहीये. हा एका धार्मिक भागीदारीचा उत्सव आहे. गोसत्वाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर संपूर्ण आरोग्य म्हणजे होलिस्टिक हेल्थ म्हणजे काय, तेच जे प्रभू राम आणि सीतेने जगून दाखवलं. तुमचं शरीर तेव्हाच निरोगी राहील जेव्हा तुमची नाती म्हणजे रिलेशनशिप ही स्वार्थाच्या, सेल्फिशनेसवर नाही तर धर्माच्या म्हणजे ड्युटीच्या आणि त्यागाच्या म्हणजे सॅक्रिफाईसवर आधारित असते. राम सीता हे फक्त देव नाहीये, त्यांनी जगावं कसं आणि नातं कसं निभावं याचं जिवंत उदाहरण दिलं. म्हणजे ते आपल्यासाठी युजर मॅन्युअल आहे. तुम्हाला राम आणि सीता यांच्या भागीदारीमधला कोणता धडा सर्वात जास्त आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. प्रभू रामानं आपल्याला कसं जगावं, हाऊ टू लिव्ह हे दाखवलं. पण का जगावं, वाय टू लिव्ह म्हणजे तणाव म्हणजे स्ट्रेस आणि कर्तव्य आणि ड्युटी याच्यामध्ये बॅलन्स कसा साधावा याचं उत्तर पुढच्या आठवड्यामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतील. आपल्या सिरीजमधल्या पुढच्या ब्रिज व्हिडिओमध्ये गीता जयंतीच्या निमित्तानं आपण तणावमुक्त जीवनासाठी, स्ट्रेस फ्री लिव्हिंगसाठी भगवद्गीतेचे 5 धडे पाहणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय सियाराम.